हे भूत पण ना यांना रात्रीच्या वेळेस काय घुंगरं घालून फिरायचं असतं काय माहिती. जा झोपा ना आपापल्या ठिकाणी. ती काटा आणणारी आणि अवाक करणारी ही मायलेकाची गोष्ट. झाडूने मारायचे का काय काय एखादं भांड पाईप काय फेकून मारायची इच्छा होत असेल तर घ्या मारून, करा तुमची इच्छा पूर्ण, काय प्रॉब्लेम नाही. कारण मागच्या महिन्यामध्ये फार फॉर्ममध्ये हे असलं काहीतरी बोलून गेले होते. मी नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेणार आहे आणि मी ट्राय करणार आहे की मी महिन्याला 4 व्हिडिओ घेऊन येईल. आणि त्यानंतर मी आत्ता उगवली आहे, माफ करा, पण यानंतर असं नाही होणार. घुंगराला आजपर्यंत जगवलं ते घुंगरूच तुझ्यासाठी सोडलं. घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. माहितीये का, मी फक्त तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी हा पिक्चर बघून आली आहे. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसल. या पिक्चरचं नाव घुंगरू एक संघर्ष कुणी ठेवला. या पिक्चरला आतापर्यंत जेवढ्या लोकांनी बघितलंय, जेवढ्या लोकांनी इनमिन बोटावर मोजणाऱ्या 4-5 लोकांनी हा पिक्चर बघितला असेल, त्यांना सगळ्यांना बघणं हा संघर्ष हे योग्य नाव वाटतंय, इन्क्लुडिंग मी. मला काय वाटलं माहिती का, थिएटरच्या बाहेर नुसत्या रांगा असतात, मला तिकीटच भेटायचं नाही. गर्दीत रस्ता काढून मला तिकीट काढायला जावं लागतं, कारण गौतमीची क्रेज तिच्या तमाशाला तिच्या डान्सच्या प्रोग्रामला कसली गर्दी असती पोरांची. मला वाटलं तिथे ह्या पोरांनी सबसे कातील गौतमी पाटील असं बिसं म्हणायला सुरुवात केली असेल. मग मी गेले, मला वाटलं हाऊसफुलचा बोर्ड असेल, त्या तयारीने मी गेले होते तिथे गेल्यानंतर मला कळलं की शोच कॅन्सल झाला. मग करायचं काय, मग मी त्या दादाला म्हटलं, जो तिकीट काउंटरवरती होता, म्हटलं अरे दादा, आता हे शो तुम्हाला दाखवणार कसा, काय करावं लागेल. तो म्हटला मॅडम, अर्धा तासात जर 2 ते 3 लोक आले तर तुम्ही पिक्चर बघू शकता, आणि तुम्हाला एकटीला आत्ता बघायचं असेल तर 4 तिकीट काढावे लागतील. म्हटलं बरं ठीक आहे, चालेल, हरकत नाही, दे बाबा म्हटलं 4 तिकीट. मग मी 4 तिकीट काढले, 700 रुपये. शेरनी भूखी रह सकती है, शेरनी प्यासी रह सकती है, शेरनी बिना नींद के रह सकती है, लेकिन शेरनी बिना रोस्टिंग के नहीं रह सकती. युअर शेरनी इज बॅक विथ ऑल न्यू स्वॅग. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपावून टाकूयात गौतमी पाटीलच्या घुंगरू या चित्रपटाला. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. मी तुम्हाला एक सांगू का माझं ओपिनियन, या मूवीला ग्लोबली 3rd क्लास मूवी म्हणून डिक्लेअर करून द्यायला पाहिजे. पण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ग्लोबली नंबर 1चा गेमिंग प्लॅटफॉर्म परिमॅच. इथे तुम्हाला मिळतील टन्स ऑफ फर्स्ट क्लास गेमिंग, ते सुद्धा तुमच्या टेस्टनुसार. आणि परिमॅच काय फक्त मजामस्तीसाठी नाहीये बरं का, तर इथे तुम्हाला भरपूर अशी कॅश जिंकण्याची संधी देखील मिळते, ते पण फक्त थोड्याशा क्लिकवरती. परिमॅच वरती प्रत्येक प्लेअरचं स्वप्न पूर्ण होणार. आणि याला स्पेशल काय बनवतं माहितीये का, 5000 पेक्षा अधिक गेम आणि 200 रुपयांनी इतका लो एंट्री पॉईंट. त्यामध्ये तुम्हाला मिळणार सगळ्यात फास्टेस्ट विड्रॉल, म्हणजे जी रक्कम तुम्ही जिंकली आहे तिला तुम्हाला मिळायला अजिबात उशीर होणार नाही. त्यावरती तुम्ही खेळू शकता एव्हिएटर, रायटनिंग रोलर आणि अंदर बाहेर यांसारखे बरेच सारे गेम. मग तुमची जी गेमिंग जर्नी असेल ती एंटरटेनमेंट, रिलॅक्सेशन आणि एक्साइटिंग विन मध्ये भरलेली असेल. आय गेमिंग निवडणं हे एखादा पार्टनर निवडण्यासारखंच आहे बरं का. यामध्ये आनंदासोबतच ट्रस्ट आणि विश्वासार्हता हे देखील आहे. यामुळेच तर परिमॅच हा जो आहे खूप साऱ्या खेळाडूंचा आणि सेलिब्रिटींचा विश्वास आहे. मग वाट कसली बघताय, थोडेसे क्लिक करा आणि मिळवा 1,05,000 रुपयांचा वेलकम बोनस आणि VIP ऑफर देखील. मी तुम्हाला खरं सांगू का, वर्थ आहे हे ट्राय करणं. रजिस्टर करण्यासाठी आपल्या पिन कमेंट मध्ये दिलेल्या लिंक वरती जा आणि त्यावरती रजिस्ट्रेशन करा आणि मिळवा भरपूर कॅश. मग तिथे अजून 2 पोरं आले आणि मग त्या 2 पोरांना म्हटलं मी कोण आहे काय, त्यांना जरा ओळख दिली माझी करून. मग ते म्हणे ठीक आहे ताई, आम्ही येतो तुझ्यासोबत पिक्चर बघायला. आम्ही 3 जण गेलो पिक्चर बघायला आणि झाला सुरू आमच्यासाठी पिक्चर. मग त्यानंतर अर्ध्या तासानंतर ते पोरं उठून गेले, त्यांनी विचारच नाही केला माझा. मग मी एकटी पिक्चर बघत बसले. शेवटी तिथं जो गार्ड होता त्याला माझी दया आली आणि तो पहिल्या सीटावरती बसून पिक्चर बघत होता. तो आदनं मधनं उठून जात होता, त्याला बिचारायला तेवढा त्रास सहन होत नसावा. मी पूर्ण पिक्चर बघितला. पिक्चर बघून मी जेव्हा बाहेर आले ना, शपथ खोटं नाही सांगत, आयुष्यात एवढी ह्युमिलेट मी कधी झालेले नव्हते, एवढा अपमान माझा कधी झाला नव्हता. तिकीट काउंटरवाला, गार्ड, शिपाई, थिएटर मधला, या सगळ्यांनी जे काही माझ्याकडे लुक दिलाय ना, शपथ नाईटमेअर आहे ते माझ्यासाठी. मी अजूनही डचकून उठते त्या लोकांचे असे लुक आठवल्यानंतर. खोटं नाही सांगत गाईस तुम्हाला, ते लोक माझ्या अस्तित्वावरती शंका घेत असतील की काय हे नमुना असं पिक्चर बघायला आलं. पूर्ण पिक्चर बघितला आणि माझ्या प्रत्येक अवयवानी मला
श्राप दिला गाईस त्या दिवशी. इथून पुढे आयुष्यामध्ये माझ्यासोबत जे काही वाईट घडल ना ते या केलेल्या पापामुळे घडेल. आणि ही ढोलकी आणि घुंगर म्हणजे त्यांची भाकरी आहे रे. बेकार है भैया, मैं तो टूट गया. हा मूवी बघताना मला जेवढ्या शिव्या येत होत्या ना तेवढ्या मी सगळ्या दिल्या. नंतर मी लोकांना विचारून शिव्या दिल्या. एकदा का ओठ रंगवले की सगळी दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा. गौतमीचा पिक्चर बघायला काळं कुत्र देखील आलेलं नव्हतं. यावरनं मला कळलं की जेव्हा तमाशा असतो ना फुकटचा तेव्हा लोक तिथे गर्दी करतात, पण लोकांना पैसे देऊन फक्त क्वालिटी बघायची असते. ए नाच ग, कसं टांग टांग नाचायला पाहिजे. टनटन नाचलं पाहिजे. टनटन फक्त एकच आहे. टनटन वाजलं, मटन शिजलं, अडकाना दुखती या दाड, सजनी रसा रसा वाढ. टन वाजला मटन शिजला हाडानं दुखती. एवढंच टनटन आहे, ठीक आहे या जगामध्ये. बाकी टनटन नाचणं वगैरे काही नसतं, ठीक आहे. या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो. गौतमीचा पिक्चर म्हणजे प्युअर कॅन्सर आहे. एखादा माणूस नॅचरली जेव्हा मरायचं तेव्हा मरेल, पण जर तुम्हाला त्याला टॉर्चर करून मारायचं असेल ना त्याचे हातपाय बांधा, तोंड बांधा, त्याला समोर घुंगरू दाखवा, असाच मरेल तो बिचारा. सगळी प्रॉपर्टी नावावर करून मरेल. आवडत नव्हती ती, पण जसा तिनं फर्स्ट टाइम ऍक्शन म्हणजे फर्स्ट डे तिचा शूटिंग इतकी बेस्ट ऍक्टिंग तिनं करते ना, म्हणजे तुम्हाला बेस्ट ऍक्टिंग हे असं बोलताना तोंडाला फेफरे कसे येत नाही का तुमच्या? बेस्ट ऍक्टिंग म्हणे, याला ऍक्टिंग म्हणतात का? त्या घुंगराला आजपर्यंत जगवलं ते घुंगरूच तुझ्यासाठी सोडलं. एखादा ऑस्कर शिल्लक असेल तर असा जोरात फेकून मारा की पार इथं घुंगरू आय मीन टेंगूळ आलं पाहिजे. हा मूवी इतका चांगला होता म्हणजे भयानकच चांगला होता. फक्त बनवायला नव्हता पाहिजे, कारण हे मूळव्याध आहे, प्युअर फॉर्म ऑफ मूळव्याध. ह्या घुंगरू सोबत हे रेडकू आय मीन शिंगरू आलं कुठून? आता ते रेडकू हे रायमिंग होत नव्हतं ना म्हणून बाबा शिंगरू. पण हे शिंगरू आलं कुठून? काय हे काकू सांगा जरा, हे कोण आहे? आज तो UPSC उत्तीर्ण झालाय. हा पोरगा या पिक्चर मध्ये IAS झालाय. दिसणं कसंही असू द्या, स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे. रील आणि डायलॉग कोणताही असू द्या, असं अंग हलवता आलं पाहिजे. आणि डायलॉग तर असलंच का खत्री लिहिले बाबा रे बाबा, म्हणजे विचारूच नका तुम्ही. आपलं जगणं म्हणजे उकरड्याची घाण आहे, घाण ज्यात साऱ्या गावची घाण येऊन पडती. हा काय डायलॉग आहे? आपलं जगणं म्हणजे उकरड्याची घाण आहे, घाण. पॉज. त्यामध्ये सगळ्या गावाची घाण घेऊन पडती, घाण. कुठे लॉजिक बसतंय? कुठे टेम्पो मॅच होतोय तुमच्या डायलॉगचा? मी म्हटलं ना तुम्हाला, सुकलेले मेथे फुकून हा डायलॉग लिहिलेला आहे का होळीच्या दिवशी भांग पिऊन हे डायलॉग लिहिलेत तुम्ही? 2 सेकंदाचा पॉज आहे, समोरच्या माणसाला कुठले एक्सप्रेशन द्यावेत हे देखील कळत नाही. आपलं जगणं म्हणजे उकिरड्याची घाण हाय, घाण. तिथं सगळ्या गावाचं खरकट कचरा येऊन पडतंय. असा डायलॉग लिहा ना, किती इम्पॅक्टफुल वाटतोय, कळतंय का तुम्हाला? क्लोज फ्रेम, क्लोज शॉट काहीच नाही लावलेलं पिक्चर मध्ये, आणि यांनी चक्क 70 mm चा पिक्चर बनवलाय आणि ते सुद्धा 105 स्क्रीन वरती लावलाय. अख्खा डायलॉग बोलताना चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलत नाही एकाही हिरो हिरोईनच्या. हिरो हिरोईन हे म्हणतानाही मला लाज वाटते. जी स्क्रिप्ट लिहिली ना तर ती स्क्रिप्टचं आता एक काम करा, हॉस्पिटलमध्ये ज्या नवीन नवीन माता झालेल्या आहेत ना त्यांना द्या आपापल्या लेकराचं शीचं डुंगू पुसायला. पुढं काय दिसतंय का बघू. हा जसा हिला म्हणतोय ना की चल पुढे काहीतरी दिसतंय का बघूयात, त्यावेळेस मला एक गोष्ट आठवली की मॅन वर्सेस वाईल्डचं ऊसतोडी कामगारातलं वर्जन आहे हे. हा माणूस ऊसतोडी कामगाराचा बियर गिल्स आहे. वाईल्ड मॅन वर्सेस वुमन असं नाव द्या या पिक्चरला. त्यांना वाटलं होतं आपण पिंजरा बनवून टाकू, पण सोपं आहे का पिंजरा बनवणं? पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती. अख्ख्या घुंगरांचं तोरण जरी डोळ्यावर बांधलं असतं ना तरी पण तसा पिंजरा बनला नसता परत. शाहजहाननी ताजमहल बनवल्यानंतर आपल्या कारागिरांना जी शिक्षा दिली होती का ती सेम शिक्षा या स्क्रिप्ट रायटरला आणि डायलॉग रायटरला दिली पाहिजे. हात कापून टाकायची, कारण त्यानंतर हे
असं नवं आश्चर्य परत होता कामा नये. या लोकांना कंटिन्युटी नावाचा प्रकारच माहिती नाहीये. आता हे कंटिन्युटी कुठल्या चिडियाचं नाव आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. आता हा एक बेसिक सीन बघून घ्या. या सीन मध्ये हे दोघं जण समोरासमोर उभे आहेत की नाही. या माणसाने हिला गोळी घातली, बरोबर. आता कट टू दुसरा सीन बघा, ज्यामध्ये एकदम लो अँगलनी कॅमेरा लावलेला आहे आणि हा माणूस अशी गोळी घालून नाक पुसतोय. कोण होता तुमचा डायरेक्टर? तुमचा सिनेमॅटोग्राफर आहे ना, त्याला माझ्या समोर आणा. 4 चपला डिझर्व करतो तो, वेगवेगळ्या तुटलेल्या. इथे या माणसाला काय म्हणायचं ते का, थांब 2 मिनिटानंतर वर मला मारता मारता शेंबूड आलाय. काका एवढी काही घाई होती का? अगोदर तिला मारून घ्यायचं, नंतर शेंबूड पुसायचं ना, नाही तर असं करून घ्यायचं तेवढ्या वेळापुरतं. मारता मारता वै शेंबूड. हो, मला राग आलाय. सिरियसली मला पिक्चर बघून राग आला. मी प्रत्येक फ्रेम वाईज चुका काढू शकते. मूवी जर 2023 मध्ये बनत असेल तर एन्शियंट काळामधली फाईट का चालू आहे? एन्शियंट काळांमधले हत्यार का वापरले जात आहेत? मला फक्त एक गोष्ट सांगा, या मूवीचा क्रिएटिव्ह हेड होता कोण? या माणसाने एवढे सगळे प्रॉप्स आणलेत कुठून? म्हणजे 2023च्या काळामध्ये यांच्याकडे गन पण आहे, तलवार पण आहे, चाकू पण आहे, परशू पण आहे. नेमकं तुम्हाला बनवायचंय काय? बरं, बनवलं तर बनवलं, परशू घेतला तर घेतला. थर्मोकॉल वरती त्या परशूचं स्टिकर चिटकवलंय. प्रोड्युसर परत एकदा सांगते, 1.5 कोटी रुपयाचा हिशोब विचारून घ्या व्यवस्थित. काय केलंय? थर्मोकॉल वरती स्टिकर चिटकवलंय आणि त्याचा परशू बनवलाय. ऍक्टिंग, स्लो मोशन मिस करतो. एवढं का हलायचं होतं? सरळ असं काढायला नाही का? वाय? हिरोच्या एकाच हाताला लकवा मारलाय का? पॅरालिसिस वगैरे झालाय की काय? हे असं 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 गौतमी सोड, गौतमी गौतमी सोड मला, गौतमी माझ्या हाताला गोळी लावली, गौतमी गौतमी सोड. गौतमीच्या सगळ्या तोंडाला कलर लागलाय. अरे थोडं रक्तावरती तरी खर्च करायचा. इथं आमच्या ते आहे ते कामधेनू नाटकाची दुकान आहे, तिथून निदान ओरिजिनल रक्त तरी घेऊन जायचं. मी माझ्या अक्षरशः एवढ्याशा व्हिडिओसाठी एवढा सगळा तामझाम करते. तुम्ही फीचर फिल्म बनवताय त्याच्यासाठी तुम्ही एवढं प्रोडक्शनवरती खर्च नाही करू शकत. आउटडेटेड कॅमेरामध्ये शूट केलेला मूवी आहे का? स्टील फ्रेम लावल्या, स्टील म्हणजे त्या कॅमेऱ्याला मुवमेंटच नाहीये. ट्रायपॉड वरती कॅमेरा ओपन केलाय आणि झालं, ह्यांचा मूवी शूट झालेला आहे. हा जो हेलिकॉप्टरचा शॉट आहे ना, एका ठिकाणी स्टील लावलाय. हे कॅमेरामन, मी एकेकाळी कॅमेरामन होते म्हणून तुला एक गोष्ट सांगते. ड्रोन नावाचा प्रकार असतो आणि अगदी 5 ते 7 हजार रुपये पर डे ने तुला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातो. एका दिवसात ऑलमोस्ट अर्धा शूट होऊन जातो. म्हणजे आम्ही जे प्री वेडिंग वगैरे करायचो ना, त्याच्यामध्ये आम्ही वापरत होतो. तर ते हेलिकॉप्टर जे उडतंय ना, तर त्याच्यावरती तो असा पॅन करायचा असतो. एड्या कॅमेरा, हे असं स्टील नसतं करायचं. मज्जा घ्यायची असती कॅमेराची. कळतंय का तुला? मला तर असं वाटतं की हा सीन कुठला तरी दुसऱ्या मूवीचा ढापलेला आहे. प्रत्येकाने पाहावीच. डायलॉग तर खतरे आहेतच, पण यांच्या प्रोडक्शन वाल्यांनी आणि मेकअप आर्टिस्टनी कोणता नशा केला होता? हा नशा मला पाहिजे माहिती का आयुष्यात. कुठे ठेवले होते तुमचे मेंदू गहाण? पैसे घेतले की काय तुम्ही या पिक्चरसाठी मेंदू गहाण ठेवून? किंवा चला आपल्याला थिएटरला रिलीज करायचं आणि पैसे पाहिजे म्हणून आपण मेंदू गहाण ठेवू. म्हणजे तुम्हाला सांगते का, प्रोडक्शन वाल्यांनी इतकं का कॉस्ट कटिंग हे माहिती तरी असेल का यांना? त्या बाईचा मेकअप म्हणून हाताला फेविकॉल लावलाय का, तर ती म्हातारी दिसावी आणि तिच्या हातावरती सुरकुत्या दिसाव्यात म्हणून. असं बघायला मी 700 रुपये दिले. असं बघायला कुणीतरी एडिट केला होता की गौतमी आणि हा माणूस नवरा बायको आहेत. गौतमी बी लाईक मला या रानरेड्याशी संसार करावा लागणार. एकदा त्या फॅन्ड्रीतल्या जब्ब्याचा शोध घ्या. त्यांनी त्या काळ्या चिमणीच्या राखेचा व्यवसाय तर नाही ना सुरू केला? म्हणजे ब्लॅक मध्ये हे यांना विकायला नाही ना तो अशी राख बीक. हे भलतच वियर्ड कॉम्बिनेशन असं नाही वाटत का तुम्हाला? हिरोला मला फक्त एकच सांगायचंय, माय एक काम कर, एक जुनी बाटली किंवा एखादं टमरेल तिथे असेल ना, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि लांब शेतात जायचं. कॉन्स्टिपेशन झालेलं असताना स्क्रीनवरती येऊन ऍक्टिंग करू नये. हे असले एक्सप्रेशन बाहेर येतात. फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि 3-4 सीन मध्ये रिपिटेटिव्हली तेच सीन आहेत. म्हणजे ही गौतमी त्याला असं पाठीमागनं का पकडते विक्रम वेताळ सारखं? फक्त एवढंच आहे की इथे वेताळाच्या पाठीवरती विक्रम बसलाय. वीट भट्टीवरती काम करून करून त्याच्या नाकाला जर एखाद्या वेळेस चुकून हुकून मधमाशी जर चावली ना, तर हा अजय देवगण बाहेर येईल. ए गौतमी, गौतमी पायात घुंगरू बांध गौतमी. थ्रू आउट असाच आहे हा माणूस. ए बाबा, ते ढोलकी बिलकी जाऊ दे, केसावर फुगे विकायचं वय आहे तुझं. जा, त्याच्यातून 4 पैसे तरी येतील. निदान असा पिक्चर 105 थिएटरला लागला होता तुमचा पिक्चर.
असा आपटलाय ना, परत चुकूनही असा ट्राय करू नका. असा काहीतरी आहे ना ती एक अशी स्टेप, त्याच्यानंतर बैल काढा, तोल, त्याच्यानंतर अशी पप्पी, एवढ्या 4 स्टेप ज्या येत आहेत त्याच्यावरती करिअर चालतंय तर चालू दे. कुठं पिक्चर आहे ते पण पोटावर लात पडायची, जाऊ दे माय, नाही होत आपल्या ज्याने ऍक्टिंग. कमेंट बॉक्स मध्ये ज्ञान पाजाळायला येऊ नका बरं का. करतायत तर करू द्या, गरीब कलाकार काम करतायत, करू द्या ते काम. गरीब कलाकारांना कुठे काम नाही मिळत, हो मोठे मोठे लोक काम करतायत, तुम्हाला देखवत नाहीये. अशातला काही भाग नाहीये. 1.5 कोटी रुपयाची राख रांगोळी झालेली आहे. दुसरं म्हणजे माझे 700 रुपये गेलेत, त्याचा हिशोब कोण लावणार आहे. गरीब कलाकार काम करतायत ना, कधी जाऊन मुंबई पुण्यामध्ये ऑडिशनच्या रांगा बघा. कमीत कमी एका रोलसाठी 5,000 लोक तिथे असतात आणि तोंडावर रिजेक्शन भेटतं त्या पोरांना आणि पोरींना की तुमची स्माईल चांगली नाही, तुमचे प्रोफाईल चांगले नाही, तुम्ही दिसायला चांगले नाही. डायरेक्ट तोंडावरती सांगितलं जातं. हे लोक दारोदार भटकतात ऑडिशन शोधत शोधत आणि या लोकांना रोल भेटतायत. आता बोलूयात आपण मूवीच्या पोस्ट प्रोडक्शन बद्दल. पोस्ट प्रोडक्शन मध्ये एडिटिंग मध्ये असं वाटतं की इन शॉर्ट वरती हा मूवी एडिट केलेला आहे. अख्ख्या मूवी मध्ये कुठेही कलर करेक्शन नावाचा प्रकारच नाहीये. शॅडो दिसतायत काहीच्या काही, आणि घरातल्या एलईडी बल्ब वरती शूट केलाय का हो तुम्ही मूवी? माझ्या स्टुडिओमध्ये तुमच्या पूर्ण अख्ख्या पिक्चर मध्ये वापरले नसते, त्याच्यापेक्षा जास्त चांगले लाईट्स आहेत. गायकवाड सर, याला ना रिफ्लेक्टर म्हणतात बरं का. हे मी माझ्या व्हिडिओसाठी पण वापरते. हे जे असतं ना ते क्लोज शॉट लावताना इथे वापरायचं असतं, जेणेकरून शॅडो येत नाही, इकडचा शॅडो येत नाही, इकडचा शॅडो येत नाही. जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज सांगते. पुढे उकून चुकून तुम्हाला जर कोणी प्रोड्युसर भेटला आणि तुम्हाला पिक्चर करण्याची हुक्की आली तर बाबा आपलं एक असावं तुमच्याकडे नॉलेज म्हणून सांगितलं. घुंगरं बांधली की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात. पण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत. आज तो UPSC उत्तीर्ण झालाय. या लोकांना चौफुला हा काय प्रकार आहे हे देखील माहिती नसेल. एक रूम यांनी किरायावरती घेतली आहे, तिथे सोफा तर ऑलरेडीच होता आणि तिथे या लोकांना नाच असं म्हटलेत आणि तिथे ह्या बायका नाचतायत लोकांसमोर. असं नाही होत. चौफुला हा एक वेगळा प्रकार असतो जिथे सगळ्या लावणी सम्राज्ञी नाचतात. ठीक आहे, दौंड चौफुला, अशा बऱ्याच सारे अकलूज चौफुला, हे जरा बघा, रिसर्च करा आणि मग त्याच्यावरती पिक्चर बनवा. उठायचं सुटायचं नाही, आज आम्हाला पिक्चर काढायचा असं होत नसतं. ज्या एखाद्या लोककलेवरती जर तुम्ही पिक्चर बनवत असाल तर तुमच्या माध्यमातून ती लोककला बदनाम होता कामा नाहीये. ज्या लोकांनी थिएटर केलेत ना त्या लोकांना त्यांची स्ट्रगल स्टोरी विचारा. कमीत कमी 25-25, 30-30 दारं ते रोज दिवसाचे ठोठावतात की आज काही ऑडिशन आहेत का, आज काही आहे का. ह्या गोष्टी असतात ऍक्टिंग मध्ये. आणि हे असले पिक्चर तुम्ही गौतमीच्या नावाने खपवले. गौतमीच्या नावाखाली तुम्हाला 105 स्क्रीन भेटलेत आणि त्याच्यावरती तुम्ही काय केले, पाणी फिरवलंय. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका, कारण आता ह्या व्हिडिओचे बिहाइंड द सीन तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरती बघायला मिळतील. तिथे खूप सारी मजा मस्ती चालू असते. सो नक्की जॉईन करा, नक्की मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या चॅनलची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जा फॉलो करा आणि आता वेळेवर ब्लॉग येतील तिथे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, परिमॅचची जी लिंक आहे ती आपल्या पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. जा